नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा DK सर पुन्हा घेऊन आलो आहे फिजिक्सचा सेकंड चॅप्टर, तो म्हणजे लाईट. जसं आपण सुरुवातीलाच बघितलं, जेव्हा आपण कंटेंट विषयी बोलत होतो किंवा या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय स्टडी करायचे, तर आपल्याला सेकंड चॅप्टर स्टडी करायचं लाईट, ज्यामध्ये कंटेंट आहे रिफ्रॅक्शन अँड रिफ्लेक्शन ऑफ लाईट, त्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, त्यानंतर आहे ऑप्टिकल फायबर्स चे बेसिक कन्सेप्ट आणि त्याचं कन्स्ट्रक्शन, ऑप्टिकल केबल कशा कन्स्ट्रक्ट असतात, त्यानंतर ऑप्टिकल फायबरच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे ॲप्लिकेशन कुठे यूज केल्या जातात, आणि त्यानंतर लेझर फिजिक्स, हेलियम अँड निऑन लेझर टेक्नॉलॉजी आपल्याला या कन्सेप्ट या चॅप्टरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे. तर चला सुरू करूया. फर्स्ट कन्सेप्ट आहे लाईट. व्हॉट इज लाईट? तर लाईट हे काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, ते डिटेक्ट होतात आपल्याला ह्युमन आईजने. जे पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतील, रेडिएशन्स असतील, ते एखाद्या सोर्समधून जेव्हा बाहेर येतात आणि ते आपण ह्युमन आईज बघू शकतो, अशा रेजला म्हटलं जातं लाईट. ज्या आपण बघू शकत नाही त्याला आपण लाईट म्हणणार नाही. आपल्याला सराउंडिंग भरपूर लाईट सोर्स बघायला मिळतात. आता त्यातल्या जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जर बघितल्या, वाईड रेंजवर त्याची वेवलेंथ असते, त्याची फ्रिक्वेन्सी वाईड रेंजवर असते. ज्या गॅमा रेज पासून बनलेल्या असतात आणि त्याची जी वेवलेंथ असते ती लेस दॅन किंवा त्याच्या अबाउट असते 1 × 10⁻11 मीटर टू रेडिओ वेव्ज मेजर इन अ मीटर. या रेडिओ वेव्ज असतात ज्या मीटरमध्ये मेजर केल्या जातात. आता याच्या जर प्रॉपर्टीज बघितल्या लाईटच्या आपण, तर दोन महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आहेत ज्यावर आपल्या बऱ्याचशा फिजिकल किंवा फिजिक्सशी रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड करायचे आहेत. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर रिफ्लेक्शन म्हणजे काय? तर एखाद्या स्मूथ पॉलिश सरफेसवर जर लाईट इन्सिडेंट झाली, तर ती लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर ती पुन्हा बाउन्स बॅक होते. त्याचं एक्झाम्पल म्हणजे आपण जर मिरर घेतला, मिररवर जर लाईट एमिट केला एखादा, तर तो लाईट एमिट होऊन आपल्याकडे पुन्हा आपल्याला रिफ्लेक्ट झालेला बघायला मिळतो किंवा बाउन्स बॅक झालेला मिळतो. मग अशा सरफेसवर, कुठल्याही सरफेसवर एखादा लाईट रेज एमिट झाल्यानंतर त्या सरफेसवरून लाईट जेव्हा बाउन्स बॅक सेम मीडियममध्ये होते, त्याला म्हटलं जातं रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इथे डेफिनेशन जर आपण म्हटली तर व्हेन लाईट or when a ray of light approaches a smooth polished surface, the light ray bounce back, it is called as reflection of light. आता रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये दोन आपल्याला रेज बघायला मिळतात. एक म्हणजे आपण इन्सिडेंट केलेली, जी आपण त्या सरफेसवर इन्सिडेंट होते आहे आणि सरफेस पासून पुन्हा बाउन्स बॅक होणारी, जिला म्हटलं जातं रिफ्लेक्टेड रे. आता जी इन्सिडेंट होते सरफेसवर त्याला म्हटलं जातं, ती रिफ्लेक्ट होते आणि ती बाउन्स बॅक होते. आता जी रिफ्लेक्ट होते, बाउन्स बॅक होते, तिला रिफ्लेक्टेड रे म्हणतात. जी इन्सिडेंट होते त्याला इन्सिडेंट रे म्हटलं जातं. आणि जो परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करतो, ज्या प्लेनवर, ज्या नॉर्मलवर किंवा ज्या सरफेसवर लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर रिफ्लेक्ट होते, त्यावर जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्या रिफ्लेक्टिंग सरफेसवर, तर त्याला म्हटलं जातं नॉर्मल. त्याला काय म्हणतात? नॉर्मल. आणि जो फिगर आपल्याला इथे खाली दिसते आहे, ज्यामध्ये रिफ्लेक्टेड रे आहे, इन्सिडेंट रे आहे आणि नॉर्मल आहे, हा एक मिरर सरफेस आहे. जसं मी आत्ता मागाशी एक्झाम्पल दिलं, त्यावर एखादी लाईट इन्सिडेंट झालेली पिंक कलर मध्ये आपल्याला दिसते, ती पी या पॉइंटवर इन्सिडेंट झाली आणि पी पॉइंट पासून ती रिफ्लेक्ट झालेली आहे. आणि यावर परपेंडिक्युलर, मिररला जर आपण परपेंडिक्युलर इन्सिडेंट जिथे लाईट होते तिथे जर ड्रॉ केलं, तर त्याला म्हटलं जातं नॉर्मल. आता ज्या नॉर्मलच्या विथ रिस्पेक्टिव्ह जर आपण अँगल ड्रॉ केला, नॉर्मलच्या विथ रिस्पेक्टिव्ह इन्सिडेंट रे किती लाईट अँगल तयार करते आणि नॉर्मलच्या विथ रिस्पेक्टिव्ह रिफ्लेक्टेड रे किती अँगल ड्रॉ करते किंवा अँगल ट्रेस करते, या अँगल्सला काही नावं दिलेली असतात. तर इन्सिडेंट रेचा नॉर्मल पासून तयार होणारा जो अँगल असतो त्याला म्हटलं जातं इन्सिडेंट अँगल, जो आय ने डिनोट केला जातो. आणि नॉर्मल पासून रिफ्लेक्टेड रेचा जो काही अँगल असतो त्याला म्हटलं जातं रिफ्लेक्टिव्ह अँगल किंवा रिफ्लेक्शन अँगल. मग हा आर, स्मॉल आर ने इंडिकेट केला जातो. आता आपण पुढे बघूया, ते म्हणजे